तर आज वर्षाचा शेवटचा दिवस. सरत्या वर्षाला निरोप देताना अनेकदा नको त्या आठवणी, नको त्या गोष्टी सारं मागं सोडत आपण उत्साहानं नववर्षात पदार्पण करत असतो. पण आजच्याच दिवशी जणू एखादी वस्तू टाकून द्यावी असं एका चिमुरडीला कुणीतरी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलंय. एक दिवसाची चिमुरडी. काय करणार तिला? आईच्या कुशीत मायेच्या उभेत असली पाहिजे होती. त्यातही डिसेंबरच्या थंडीत तर आईची ऊब पाहिजेच होती. मात्र कुणीतरी निर्दयीपणा केला. या चिमुरड्या लेकीला, अवघ्या एक दिवसाच्या मुलीला उभ्या कचरा कोंडाळ्यामध्ये, जसं काही ती माणूस नसून कचरा, नको असलेला टाकाऊ. एवढासा जीव. सकाळी कोल्हापूर महानगरपालिकेचे कर्मचारी आले, त्यांना ती दिसली. कोवळी, निरागस, रडण्याचंही म्हणणं आणि त्राण तिच्या शरीरात नव्हते. कोल्हापुरातल्या कसबा बावड्यात ही घटना घडली. कोल्हापुराला हेलावून टाकणारी, कोल्हापूरच्या मायाळूपणाला साथ घालणारी. इथं आलेल्या गजबजलेल्या वस्तीत पेट्रोल पंप समोर रस्त्याच्या कडेला ही चिमुरडी सापडली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तिला तात्काळ सेवा रुग्णालयात दाखल केले. शहापुरी पोलीस ठाण्यामध्ये हा संपूर्ण प्रकाराची नोंदही करण्यात आली. दरम्यान सीपीआर रुग्णालयातून आपल्यासोबत आपले प्रतिनिधी शेखर पाटील आहेत. शेखर, कोल्हापूरमध्ये धक्कादायक अशी आणि काळीच पिळवटून टाकणारी अशी ही घटना मानली जाईल, काय सांगा? गार्गी, नक्कीच ही काळीच पिळवटून टाकणारीच घटना म्हणावी लागेल. आज 31 डिसेंबरच्या निमित्तानं अनेक जण घरांमध्ये अनेक ठिकाणी पार्ट्यांमध्ये रमलेले पाहायला मिळतात. मात्र आज सकाळीच खरं तर 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती सकाळीच खरं तर ही घटना जी आहे ती उघडकीस आली. सकाळी 8:30च्या दरम्यान महानगरपालिकेचे काही कर्मचारी कसबा बावडा येथील साई पेट्रोल पंप जो आहे त्या पेट्रोल पंपाच्या बाहेरच असणाऱ्या एका कचरा कोंडाळ्याजवळ पोहोचले आणि त्या ठिकाणी त्यांना पोहोचल्यानंतर एका पोत्यामध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत हे स्त्री जातीचं एक दिवसाचं अर्भक जे आहे ते मिळालं. खरं तर सुरुवातीला त्यांना ही बाहुली आहे की काय असंच पहिल्यांदा वाटलं. मात्र ज्यांनी खोऱ्याच्या साहाय्यानं ते कचरा भरून कचरा पेटीमध्ये टाकत असतात ते कर्मचारी सकाळच्या वेळेला, मात्र त्यांना हा प्रकार जो आहे तो अर्भक असल्याचं समजलं आणि त्यांनी तात्काळ या संदर्भातली माहिती जी आहे ती पोलिसांना दिली. शाहूपुरी पोलीस देखील तात्काळ त्या ठिकाणी दाखल झाले. मात्र या एक दिवसाच्या बाळाला जे आहे ते तात्काळ सेवा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आणि त्या ठिकाणाहून आता माझ्या मागे पाहताय त्याच सीपीआर रुग्णालयामध्ये या एक दिवसाच्या अर्भकाला दाखल करण्यात आलेलं आहे. एक चांगली बातमी ही आहे, हे बाळ आत्ताच्या घडीला खरं तर सुखरूप असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला इथल्या डॉक्टरांनी दिली. त्यामुळं एकीकडं 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती अनेक जण जल्लोष करत आहेत, मात्र ही काळीच पिळवटून टाकणारी एक घटना देखील आज सकाळीच समोर आलेली आहे. गार्गी, नक्की शेखर, खरंच ही मन हेलावून टाकणारी अशी ही संपूर्ण घटना आहे. तर या संपूर्ण प्रकाराचा पोलीस कशा प्रकारे पुढे तपास करतात त्याबाबत काही तपशील आलाय का? गार्गी, सकाळीच या ठिकाणी पोलीस जे ते दाखल झाले होते. हे अर्भक नेमकं कसं या ठिकाणी पोहोचले या संदर्भातले तपास देखील करतायत. काही CCTVच्या माध्यमातून देखील या संदर्भातली तपासणी केली जाईल अशी माहिती देखील समोर येते. त्यामुळं नक्कीच हे अर्भक नेमकं कोणाचं आहे, कशामुळं त्यांना ही टाकण्याची वेळ नेमकी का आली, हे देखील तपासामध्ये आता पोलीस प्रामुख्याने शोध घेत आहेत. त्यामुळं नक्कीच या संदर्भातल्या काही बातम्या देखील, काही अपडेट्स देखील आपल्याला काही वेळात समजतील. गार्गी, शेखर, हा संपूर्ण प्रकाराबाबत पोलिसांची जी काही भूमिका आहे ती तर आपण पाहतोच आहोत, पण त्याचबरोबर आरोग्य यंत्रणा सुद्धा तितकीच तिला मदत करताना दिसतेय का? कारण बरेचदा असा प्रकार जो असतो तो संवेदनशील असतो आणि आरोग्य यंत्रणेकडनं सुद्धा बरेचदा असं होतं की प्रश्न उपस्थित केले जातात. तर या पार्श्वभूमीवरती आरोग्य यंत्रणेची काय भूमिका आहे? गार्गी, आरोग्य व्यवस्था जी आहे ती तात्काळ तिला मदत करण्यासाठी पुढे सरसावलेली आहे. मी सध्या कोल्हापुरातल्या सीपीआर रुग्णालयाबाहेर उभा आहे, ज्या ठिकाणी ही कोयना इमारत पाहताय. बालरोग चिकित्सालय विभाग आहे खरं तर हा, आणि त्याच ठिकाणी या एक दिवसाच्या अर्भकाला जे आहे ते शेखर, अधिक अपडेट तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत. तुम्ही असेच आमच्या बरोबर जोडलेले राहा. आपल्याबरोबर वर्षा देशपांडे आहेत, सामाजिक कार्यकर्त्या. वर्षाजी, कोल्हापूर सारख्या या शहरामध्ये असा काळीज पिळवटून टाकणारी ही घटना घडणं खरंच कुठेतरी मन हेलावून टाकणारी ही संपूर्ण घटना आहे. यावर तुमची काय प्रतिक्रिया? ती मुलगी जिवंत मिळाली ह्याचा मी आधी आनंद व्यक्त करीन आणि तिची तब्येत लवकर नीट होऊ दे आणि तिला तिचं जीवन पूर्ण करण्याची संधी मिळू दे असं मागून घेईन.
ही मुलगी जिवंत मिळाली ह्याचा मी आनंद यासाठी व्यक्त करतेय कारण आज आपण आता उद्या 24 सालामध्ये प्रवेश करतोय आणि अशा कार्यकालामध्ये बेटी बचाव बेटी पढाव हा नॅशनल फ्लॅगशिप प्रोग्राम आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा. असं असूनही दरवर्षी 4 लाख मुली गर्भामध्ये म्हणजे आईच्या गर्भाशयामध्येच मुलगी म्हणून शोधल्या जातात आणि गायब केल्या जातात. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 53,000 मुली या पद्धतीने गर्भलिंग निदान होऊन गर्भपात करून नाहीशा केल्या जातात. ज्या कुणाला ही मुलगी नको आहे त्यांनी तिला रस्त्यावर जे जन्म दिलाय रस्त्यावरती आणून टाकली आहे. त्यामुळे कुठेतरी ती जिवंत राहावी असे पण त्या बिचाऱ्या माऊलीची इच्छा असणार, पण तिला एका पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये ती मुलगी सांभाळणं शक्य झालं नसणार. त्यामुळे तिच्या प्रती मी सहवेदना व्यक्त करीन. तिची अडचण ही इथल्या व्यवस्थेने जी केलेली आहे तीही आपण सगळ्यांनी मिळून समजून घेतली पाहिजे. त्यामुळे ही मुलगी वाचवली पाहिजे. जरीही तुम्ही म्हणालात की हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे, माझ्या दृष्टीने ही एका अर्थी आनंदाची घटना आहे. तिला गर्भात नाही मारून टाकली कुणी, गर्भातनं कुणी नाहीशी नाही केली. तिला तिचा जन्म होऊ दिलेला आहे आणि तिला रस्त्यावर आणून टाकली आणि कोणीतरी चांगल्या माणसांनी ती शोधून काढली. एवढ्या थंडीत ती जिवंत आहे आणि आपण तिची हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट करून तिची काळजी घेतोय. त्यामुळे तिला लेक लाडकी अभियान जे आपण करतो आहे त्याच्या माध्यमातून तिला तिचं जीवन पूर्ण करण्याची आपण सगळेजण मिळून संधी देऊया आणि त्याच्यासाठी तिच्या प्रती आपण शुभेच्छा व्यक्त करूया. पण जे कुणी गर्भलिंग निदान करतायत त्याच्या संदर्भातलं फार मोठे रॅकेट्स आजही महाराष्ट्रात सक्रिय आहेत आणि ते लवकरात लवकर शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून तुमच्यासारख्या मीडियाच्या माध्यमातून त्याचं भांडाफोड झालं पाहिजे, ते एक्सपोज झाले पाहिजेत आणि या पद्धतीची हिंसा तातडीनं थांबली पाहिजे. याच्यासाठी आपण सक्रियपणे काम करूया. धन्यवाद वर्षाजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तर कसबा बावड्यात ही घटना घडलेली आहे. 1 दिवसाच्या अर्भकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पण विशेष म्हणजे या अर्भकाचं या लहानग्या मुलीची जी तब्येत आहे ती तब्येत व्यवस्थित आहे. तिला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर तिच्यावरती उपचार देखील करण्यात आलेत आणि तिची तब्येत चांगली ही खऱ्या अर्थाने आनंदाची बातमी मानली जाईल. मात्र ही आपण दृश्य पाहतोय कोल्हापुरातून महाराष्ट्राचं मन हेलावणारी ही संपूर्ण बातमी आहे. जरा हात लाव की जरा हलवून दे. शेखर, खऱ्या अर्थाने ही बातमी जी आहे त्याबाबत तुमच्याकडनं अधिक अपडेट जाणून घ्यायचे आहेत. पण धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि याबाबत अधिक माहिती दिल्याबद्दल.